जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल 21 तारखेला म्हणजे आज वार आहे शनिवार, रविवारी लागणार आहे। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। साधारण 12 वाजेपर्यंत हा निकाल संपलेला असेल। आपण या ठिकाणी पाहतो पोलीस यंत्रणा अतिशय सज्ज आहे। म्हणजे पंचायत समितीच्या या ठिकाणी ज्या मतपेट्या आहेत किंवा ज्या मशिनरी आहेत त्या ठिकाणी वॉर रूममध्ये सुरक्षित ठेवलेले आहेत। जे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांची सुद्धा धाकधूक वाढलेली आहे। आपण विजयी होऊ का, किती मतांनी विजयी होऊ याबाबतची प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे, तेवढीच भीती पण आहे। जुन्नर पंचायत समितीच्या या सभागृहामध्ये जुन्नर नगर परिषदेच्या नगरसेवकांची नगराध्यक्ष पदाची या ठिकाणी मतमोजणी होणार आहे। आता नगरसेवक 20 निवडले जाणार आहे, नगराध्यक्ष 1 निवडला जाणार आहे। नगराध्यक्ष पदासाठी अनेक अर्ज होते, नगरसेवक पदासाठी सुद्धा अनेक अर्ज होते। या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची यांची इथं आघाडी झाली होती। प्रामुख्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण पॅनल उभं केलं होतं। एका ठिकाणी श्याम पांडेंच्या अर्धांगिनीला पाठिंबा दिलेला होता, शिवसेनेला पूर्ण पॅनल उभं करता आलं नव्हतं। भाजपनेही कमी ठिकाणी जागा उभ्या केल्या होत्या। काँग्रेस पक्षाने यावेळेस उमेदवार उभे करून एक वेगळं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न निश्चित केलेला आहे। नगराध्यक्ष काँग्रेसचा होऊ शकतो अशा प्रकारचा दावा केला जाऊ शकतो। त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सगळे ते विजय होणार, परंतु नगराध्यक्ष आमचाच विजय होणार अशा प्रकारचा दावा केला जातोय। शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार सुद्धा विजयाचा दावा करतात। या ठिकाणी मधुकर काजळे यांचं आतापर्यंतचं काम चांगलं राहिल्यामुळे त्यांच्या अर्धांगिनी जुन्नरच्या नगराध्यक्ष होऊ शकतात अशा प्रकारचा देखील दावा केला जातोय। त्याचबरोबर पापा खोत हे स्वतः प्रभाग क्रमांक 8 मध्ये नगरसेवक पदासाठी उभे आहेत, त्यांच्या सुनबाई नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत। भारतीय जनता पक्षाने सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार दिलेला होता। काँग्रेसने सुद्धा मुस्लिम उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभा केलेला आहे। या जुन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस भाजप असा सामना होतोय। अपक्ष देखील उमेदवार आहेत। आता प्रत्येक जणाला वाटतंय विजयी मीच होणार, प्रत्येक जण विजयाचे दावा करतात। प्रशासनाने अतिशय चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। पोलिसांचा पहारा 24 तास या ठिकाणी आहे। जुन्नरचे DSP धनंजय पाटील, त्याचबरोबर जुन्नरचे PI अवचर यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे। उमेदवारांना या ठिकाणी आतमध्ये जे कॅमेरे लावले त्या कॅमेऱ्यामध्ये नेमकं काय दिसतंय हे पाहण्यासाठी एका उमेदवाराला या ठिकाणी अनुमती आहे। प्रसिद्धी माध्यमांना मात्र कॅमेऱ्यामध्ये काय दिसतंय हे पाहण्यासाठी अलाउड नाही। आता नियमामध्ये काय असेल ते माहीत नाही। आज आहे शनिवार, रविवारी 12 वाजेपर्यंत बहुतांशी निकाल लागलेले असतील। जुन्नरकरांनो, उमेदवारांनो, सगळ्यांनी प्रशासनाला सहकार्य करा। ही शिवजन्मभूमी आहे। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मिरवणूक काढताना स्वतःची काळजी घ्या। बहुधा पोलीस प्रशासनाकडनं मिरवणुकीला परवानगी नाही। शिवजन्मभूमीला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याबाबतची सगळ्यांनी काळजी घ्या। प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करतंय। आपण सुद्धा हा लोकशाहीचा उत्सव आनंदाने साजरा करूया आणि शिवजन्मभूमीचं नाव कुठंही खराब होणार नाही, डाग लागणार नाही याची खबरदारी घ्या। सुरेश वाणी, बिगर टाइम्स, जुन्नर। सर नमस्कार। 21 तारखेला जुन्नर नगर परिषदेच्या निकालाचा दिवस आहे, त्या दिवशी मतमोजणी होणार आहे। कायदा सुव्यवस्थे संदर्भामध्ये कशा प्रकारचं नियोजन आहे आणि उमेदवारांना, कार्यकर्त्यांना काय आव्हान असेल? जुन्नर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे। एक 200 कर्मचारी, 2 PI, 2 API आणि इतर एक 15 अधिकारी, त्याचबरोबर RCPचं एक पथक, त्याचबरोबर एक सेक्शन SRP, इतर होमगार्ड आणि हेडक्वार्टर कडून अजून 30 कर्मचारी अशा पद्धतीचा बंदोबस्त शहरामध्ये तैनात करण्यात येणार आहे। निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्व विजयी उमेदवार आणि या निवडणुकीसाठी उभे राहिलेले सर्व उमेदवारांना माझे एक आव्हान आहे की या संदर्भाने निकाल काहीही लागो, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही। हे जितकी पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे तितकीच आपली देखील आहे। या संदर्भात आम्ही पोलीस प्रशासन म्हणून सोशल मीडियावरती, त्याचबरोबर सर्व
जे समाजकंटक आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही लक्ष ठेवून आहोत. या संदर्भातले सर्व प्रकारची प्रतिबंधक कारवाई, त्याचबरोबर 163ची सुद्धा कारवाई करण्यात आलेली आहे. तर या संदर्भात परत एकदा मी सर्वांना आवाहन करतो की सदरच्या दिवशी मतमोजणीनंतर कोणत्याही पद्धतीचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, या पद्धतीने आपल्या सगळ्यांची वागणूक असणं गरजेचं आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.